मकरंद नानासपुरे यांच्या पिक्चरला लाजवेल अशी घटना हिंगोलीच्या सेनगावमध्ये घडलेली आहे। चर्चा आहे 2021 ते 2026 पर्यंत तब्बल 85 विहिरी चोरीला गेल्या। मात्र 13 विहिरींची जी आहे ते तक्रार आलेली आहे आणि त्यातली काही जी आहे ते चौकशी समिती नेमून जी आहे ते चौकशी सुद्धा सुरू आहे। नेमकं प्रकरण काय आहे आणि प्रकरण कसं घडलं यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता सर। सर, खरं तर 13 शेतकऱ्यांनी आपल्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे आणि त्या तक्रारची काही चौकशी सुद्धा आपण समिती गठीत केली। नेमकं प्रकरण काय आहे सर? आम्हाला अशी सूचना मिळालेली होती, अशी माहिती मिळालेली होती की 2021 पासून धनगरवाडी म्हणून एक गाव होता। धनगरवाडीमध्ये जे आहे सेनगावमध्ये त्याच्यामध्ये जे आहे विहिरी मान्यता केलेली होती, परंतु काही विहिरी ना करता त्याच्यामध्ये फक्त पैसे उचलण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये आम्ही जे आहे चौकशी करून घेतलेली होती। त्यामध्ये आम्ही असं आढळलं आम्हाला की जी विहीर होती त्याच्यामध्ये कुठले पण रँडम फोटोज टाकून त्याच्यामध्ये अकुशल बिल जे आहे ते उचलण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये आम्ही PTO APOवरती तात्काळ FIR दर्ज करण्यासाठी आदेश पण काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे संबंधितांनी बिल काढलेलं होतं त्याच्यामध्ये विभागीय चौकशी पण आम्ही सुरू केलेली आहे। त्याचबरोबर परत त्याच गावामध्ये 8 एक आणखीन शेतकरी आलेले होते ज्यांच्यामध्ये सेम तक्रार होती। त्या 8 शेतकऱ्यांमध्ये 5 मध्ये आम्हाला तथ्य मिळालेलं आहे की 5 मध्ये कुठलाच फोटो म्हणजे कुठलंच काम न करता फक्त पैसे उचलण्याचे काम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पण आम्ही FIR आता दर्ज करणार आहे। बरं, एकूण तुमच्याकडे किती विहिरीची तक्रार झालेली आहे सर सगळे? आता टोटल एक आधीची आणि एक नंतर 8 मग 9ची एक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। बरं, अशा दोषीवरती कडक कारवाई होणार यासाठी समिती आपण गठीत केली। मात्र जो कोणी याला प्रोत्साहन देईल, जो कोणी याच्यात सहभागी आहे, यांच्यावरही कारवाई होणार आहे का? आम्ही ऑलरेडी FIRचे निर्देश दिलेले आहे आणि FIR मध्ये आता पोलीसची तपास सुरू होणार आहे आणि त्यांची सेवा पण समाप्ती केलेली आहे। तो जे PTO होते सेनगावचे आणि APO होते सेनगावचे त्यांची आम्ही सेवा समाप्ती पण केलेली आहे। त्याचबरोबर जे संबंधित आपले कर्मचारी होते BDOs किंवा आपले हे आधीचे, तेव्हा त्यांच्यावरती DE पण आम्ही चालू करण्याचे आदेश दिलेला आहे। फक्त याच्यामध्ये हेच आहे की आपल्या चॅनलमार्फत आम्ही लोकांना हेच आवाहन करतो की आपण कुठले पण जेव्हा आपले आधार कार्ड किंवा आपले बँक अकाउंट किंवा आपले लेबर कार्ड जेव्हा आपण मजूर म्हणून शेअर करतात त्याच्यामध्ये गैरफायदा अशाप्रमाणे लोक घेऊ शकतो। त्याच्यामध्ये आपल्याला कुठला पण एजंट वगैरेला काम ना दे म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट्स ना देता जेव्हा आपल्या स्वतःच्या कुठलं काम मान्यता असेल आणि आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असेल तेव्हाच आपले आधार कार्ड, बँक अकाउंट किंवा लेबर कार्ड जे आहे सर्वांना शेअर करावा। नाहीतरी कोणाला आपण शेअर करू नका, जेणेकरून त्याच्यामध्ये काही दुरुपयोग त्याचा होणार नाही। बरं, एक शेवटचं सर, ते जरा सेनगाव तालुक्याचे इतर 4 तालुक्यामध्ये जे आहे ते असाच प्रकार झालेला आहे। त्यामध्ये फक्त विहिरी बाहेर आलेल्या आहेत, घरकुल असतील, त्याचबरोबर गाईचे गोठे असतील, यांचाही असाच प्रकार झालेला आहे। काय आव्हान कराल तुम्ही सर्वसामान्य जनतेला? सर्वांना हेच आव्हान आहे की आता आम्हाला असं एक प्रकरण मिळालेलं आहे धनगरवाडी सेनगावमध्ये। आपल्याला आणखीन कुठे पण अशीच माहिती असेल की अशाप्रमाणे जे आहे कुठलंच काम न करता त्याच्यामध्ये जे आहे पैसे फक्त उचलण्यासाठी एक कारभार जे आहे ते प्रशासन किंवा कोणी पण केलेला असतील, त्याच्यामध्ये आम्हाला तात्काळ जिल्हाधिकारी ऑफिसला मला स्वतः आपण भेटावा आणि त्याच्यामध्ये आपली गोपनीयता आम्ही पाळू आणि त्याच्यामध्ये आपण आपली तक्रार दिली मग याच्यामध्ये योग्य आपण कारवाई पण करणार। निश्चितच हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला जे आहे ते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आव्हान केले की आपण कुठल्याही चुकीच्या कामाला प्रोत्साहन देऊ नये आणि जर कोणी चुकीच्या कामाला प्रोत्साहन देईल त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील, असाही इशारा जे आहे ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।